नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयामध्ये उपयोजित लेखनाचा घटक सारांश लेखन अभ्यासणार आहोत। लेखन कौशल्य किंवा लेखन विभाग सारांश लेखन याचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। यामध्ये आपण सुरुवातीला सारांश म्हणजे काय किंवा सारांश लेखन म्हणजे काय हे समजून घेऊया। आपले म्हणणे थोडक्यात सांगा। आजच्या धावपळीच्या युगातले हे परवलीचे वाक्य आहे। एखाद्या विस्तृत लेखनाला त्याचा संपूर्ण आशय लक्षात येईल अशा पद्धतीने संक्षिप्त रूप देणे हे अत्यंत महत्त्वाचे असे कौशल्य आहे आणि हे कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशानेच सारांश लेखन या घटकाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। बघा, एखादा व्यक्ती जर आपल्याबरोबर खूप बडबडा असतो, त्याला बरंच काही सांगायचं असेल तर त्याचं ते बोलणं आपल्याला कंटाळवाणं वाटतं। त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की संक्षिप्त भाषेमध्ये सांग किंवा थोडक्यात तुझं म्हणणं आम्हाला सांग। तर त्याचप्रमाणे लेखन विभागामध्ये सुद्धा अनेक विस्तृत लेखन असतं। त्या विस्तृत लेखनाला संक्षिप्त रूप देणे यालाच आपण सारांश लेखन असे म्हणतो। आता सारांश लेखन हे एक कला किंवा कौशल्य आहे। विद्यार्थ्यांमध्ये विस्तृत लेखनाला संक्षिप्त रूप देण्याचे कला त्यांना प्राप्त व्हावी, हे कौशल्य त्यांना प्राप्त व्हावे म्हणून अभ्यासक्रमामध्ये हा घटक समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण एखादा चित्रपट पाहतो आणि तो चित्रपट पाहून झाल्यावर आपल्या मित्रांना जेव्हा त्या चित्रपटाची कथा आपण सांगतो ती कशी एकदम थोडक्यात आणि आपल्या शब्दात सांगतो, तसेच आपल्याला सारांश लेखन लिहायचे असते। उदाहरणार्थ, आपण एखादा चित्रपट किती तास बघतो? 3 तास बघतो। पण आपण जेव्हा त्याची कथानक आपल्या मित्राला सांगतो 3 तास सांगतो का आपण? नाही। तर पूर्ण 3 तासाचा जो चित्रपट आपण पाहतो तो 3 तासाचा चित्रपट आपण अगदी थोडक्यात त्याची कथा सांगतो। मग अशा रीतीने विस्तृत लेखनाला संक्षिप्त रूप देणे यालाच आपण सारांश लेखन असे म्हणतो। तर सारांश लेखनाच्या पायऱ्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा एखादा परिच्छेद आपल्याला दिला जातो सारांश लेखनासाठी, त्यावेळेस तो संपूर्ण परिच्छेद अत्यंत काळजीपूर्ण वाचायचा आहे। काळजीपूर्वक वाचून झाल्यानंतर आपल्याला महत्त्वाचे जे मुद्दे वाटतील त्याला पेन्सिलीने अंडरलाईन करायचे आहेत आणि अनावश्यक गोष्टी तिथे घ्यायच्या नाहीत, त्या सोडून द्यायच्या। त्यातील आशयाचे आकलन करून घेणे। जे परिच्छेद तुम्ही वाचलाय, महत्त्वाच्या ओळींना अंडरलाईन करा आणि त्याचप्रमाणे त्या परिच्छेदाचं जे काही आशय आहे तो समजून घ्यायचा आहे। त्याचनंतर त्या परिच्छेदाची मध्यवर्ती कल्पना काय आहे, मध्यवर्ती विचार काय आहे ते जाणून घ्यायचं आहे। समजलेला विचार, मग समजलेली जी काही कल्पना असेल, जो काही समजलेला आशय असेल, त्या आशयाला, त्या विचाराला, त्या कल्पनेला स्वतःच्या शब्दामध्ये संक्षिप्त रूपाने थोडक्यात तुम्हाला मांडायचा आहे। सारांश लेखनासाठी महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच पहिला आहे दिलेला उतारा किंवा दिलेला परिच्छेद अत्यंत काळजीपूर्वक नीट वाचणे। त्यानंतर त्यात महत्त्वाचे काय सांगायचे आहे किंवा त्यात कोणता विचार मांडलेला आहे तो ठरवायचा आहे, निश्चित करायचा आहे। उतार्यामध्ये, परिच्छेदामध्ये जे काही वाक्यप्रचार आलेले असतील, ज्या काही म्हणी आलेले असतील, अलंकारिक शब्द आलेले असतील, त्याचा वापर आपल्याला सारांश लेखनामध्ये करायचा नाही, तो गाळून टाकायचा आहे। वाक्यप्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द किंवा घोषवाक्य वगैरे जर आलेले असतील किंवा कोणाचे संवाद आलेले असतील तर त्या संवादाला तिथे काट मारायचे, म्हणजे ते घ्यायचे नाहीयेत। सारांश लेखनामध्ये त्याचा उपयोग आपल्याला करायचा नाही, सारांश लेखन करताना ते वापरायचे नाही। उतारा साधारण किती शब्दाचा आहे हे आपण पाहायचं आहे आणि नंतर त्या शब्दांच्या अनुषंगाने आपल्याला त्याचा 1/3 भाग करायचा आहे आणि त्यामध्ये किती शब्द आलेले आहेत ते आपण ठरवायचे। उतार्यातील विचार कमी शब्दात कसा सांगायचा तो ठरवायचा आहे।
आता जो काही उतारा असेल, जो काही परिच्छेद असेल तो वाचायचा आहे आणि त्याचा आशय समजून घ्यायचे, त्याची मध्यवर्ती विचार, मध्यवर्ती कल्पना काय आहे तो समजून घ्यायचा आणि कमीत कमी शब्दामध्ये आपल्याला त्याचा 1/3 भाग किंवा सारांश काढायचा आहे आणि नंतर तो लिहायचा आहे. अधिकतर सारांश लेखनाला शीर्षक लिहिण्याची गरज नसते. शीर्षक लिहा असं जर तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेलं असेल तरच त्याचं शीर्षक द्यायचं आहे. विचारलेल्या असल्यासच तुम्हाला शीर्षक द्यायचं, अन्यथा सारांश लेखनासाठी शीर्षकाची गरज नसते, शीर्षक देण्याची गरज नसते. पण कधी कधी कृतीमध्ये, प्रश्नामध्ये तुम्हाला जर विचारलं गेलंच की सारांश लेखनाला तुम्हाला शीर्षक द्यायचे आहे, शीर्षक द्या असा प्रश्न जर विचारला गेला तरच तुम्हाला शीर्षक द्यायचं आहे, अन्यथा सारांश लेखनासाठी 1/3 भागासाठी शीर्षक देण्याची गरज नसते. आता आपण एक नमुना कृती पाहणार आहोत. इथे सारांश लेखनाचा एक परिच्छेद दिलेला आहे. आपण तो वाचून घेऊया, समजून घेऊया आणि त्या अनुषंगाने सारांश लेखन बनवूया. अहिंसा हे एक फार मोठे मूल्य आहे. नाईलाज झाल्याशिवाय हिंसा करू नये अशी भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. पण हिंसा म्हणजे तरी काय? जीवानिशी मारणे, दुसऱ्याला इजा करणे, शारीरिक इजा करणे एवढीच हिंसेची व्याप्ती नाही. मन दुखावणे, टोचून बोलणे, अपमान करणे, हिणवणे, आनंद हिरावून घेणे ही सारी हिंसेची रूपे आहेत. महात्मा गांधींनी अहिंसेचा मोठा प्रयोग केला. बलाढ्य ब्रिटिश सत्तेला अहिंसेने जेरीला आणले. इतकी वर्ष तुरुंगात डांबून ठेवलेले नेल्सन मंडेला विजयी झाले. दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णियांना आता न्याय मिळू लागला आहे. माणसांबद्दल द्वेष किंवा तिरस्कार न वाटता त्यांच्या राजवटीविरुद्ध लढा द्यायला गांधीजींनी शिकवले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण हा परिच्छेद वाचून घेतलेला आहे. आता परिच्छेदामधून तुम्हाला काय समजतंय, त्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे, मध्यवर्ती विचार काय आहे, त्याचा आशय काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच या परिच्छेदाचं आपल्याला सारांश लेखन करायचं आहे. आता यामध्ये ज्या काही अनावश्यक ज्या गोष्टी असतील त्या काढून टाकायच्या आहेत. उदाहरणार्थ बघा, इथे अहिंसा हे फार मोठे मूल्य आहे. नाईलाज झाल्याशिवाय हिंसा करू नये अशी भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. पण हिंसा म्हणजे काय तरी काय? त्याच्यामध्ये बघा, जीवानिशी मारणे किंवा दुसऱ्याला इलाज करणे, शारीरिक इजा करणे एवढीच हिंसेची व्याप्ती नाही. मन दुखावणे, टोचून बोलणे, अपमान करणे, हिणवणे, आनंद हिरावून घेणे ही हिंसेची रूपे आहेत. तर हा जो पॅरेग्राफातील हे जे काही वाक्य आहे ते म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये घ्यायची गरज नाही. त्याच्यासाठी तुम्हाला संक्षिप्त एखादं छोटंसं 3-4 शब्दांचं वाक्य तयार करायचं आणि ते लिहायचं. मग हे तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे, हे तुम्ही घेऊ नका. मग या परिच्छेदातून आपल्याला काय संदेश मिळतोय, काय तात्पर्य मिळतोय? तर महात्मा गांधीजींनी अहिंसेचं महत्त्व याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात मुद्दा महत्त्वाचा म्हणजे अशा आपल्याला कळाले की अहिंसेचं महत्त्व या परिच्छेदामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात आपल्याला सारांश लेखन तयार करायचं आहे. तर आपण पाहूया सारांश लेखन. कोणालाही ठार मारणे ही हिंसा आहे. त्याचप्रमाणे कोणालाही दुखावणे, अपमानित करणे पण ही हिंसाच आहे. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो पॅरेग्राफ वाचला आपण, त्याच्यामध्ये हे 2-3 जे ओळी आहेत त्याच्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाक्य तयार करायचं. उदाहरणार्थ, त्याचप्रमाणे कोणालाही दुखावणे, अपमानित करणे ही पण हिंसाच आहे. तर हे 3 वाक्यांसाठी आपण एक छोटंसं वाक्य तयार केलं म्हणजे आपलं तिथे शब्दरचना कमी झाली. महात्माजींनी अहिंसेच्या बळावर तत्कालीन ब्रिटिश राजवटीशी यशस्वी लढा दिला. मग इथे बघा, बलाढ्य ब्रिटिश सत्तेला अहिंसेने जेरीला आणले आणि इतकी वर्ष तुरुंगात डांबून ठेवलेले नेल्सन मंडेला विजयी झाले. तर हे तुम्हाला थोडक्यात इथे मांडायचं आहे. काय सांगितलेलं की महात्माजींनी अहिंसेच्या बळावर तत्कालीन ब्रिटिश राजवटीशी यशस्वी लढा, की त्या काळामध्ये ब्रिटिश साम्राज्याला त्यांनी लढा दिला. हे तुम्हाला एक छोट्या वाक्यामध्ये तयार करायचे. म्हणजे बघा, आतापर्यंत आपण किती वाक्य तयार केलेले आहे. हे पहिलं वाक्य झालं, कोणालाही ठार मारणे
ही हिंसा आहे. दुसरं वाक्य झालं, त्याचप्रमाणे कोणालाही दुखावणे, अपमानित करणे पण ही हिंसाच आहे. आता हे तिसरं वाक्य आपण तयार केलं की महात्माजींनी अहिंसेच्या बळावर तत्कालीन ब्रिटिश राजवटीशी यशस्वी लढा दिला. हे तिसरं वाक्य. नंतर हे चौथं वाक्य, नेल्सन मंडेला यांनी हिंसात्मक मार्गाने दक्षिण आफ्रिकेतील अन्याय पीडितांना न्याय मिळवून दिला. मग एकंदरीत आपण फक्त 4 वाक्यामध्ये हा पूर्ण परिच्छेदाचा आशय व्यक्त केलेला आहे. आता बघा, इथे जर तुम्ही पाहिले तर हा लांबलचक थोडा परिच्छेद आहे. त्याचा आपण 1/3 किंवा सारांश लेखनामध्ये फक्त 4 वाक्यामध्ये ह्या परिच्छेदाचा आशय आपण मांडलेला आहे. तर अशा रीतीने आपल्याला सारांश लेखन करता आलं पाहिजे. अजून एक नमुना कृती आपण पाहूया. खालील उतार्याचे सारांश लेखन करायचे. एक परिच्छेद दिलेला आहे, उतारा दिलेला आहे, तो आपण वाचून घेऊया आणि त्याच्यावरती आधारित एक सारांश लेखन आपण तयार करूया. सुरुवातीला मी हा परिच्छेद वाचून घेते. आपले जीवन सुखी, समाधानी आणि यशस्वी व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते, पण तसे होत नाही. उलट सर्वत्र पाहिले असता दुःख मनभर, सुख कणभर हाच अनुभव येतो. पण तसे का होते? मानवी जीवनात अहंकार हा राक्षसच सर्व समस्या निर्माण करतो, कारण तो सूक्ष्म स्वरूपातही असतो आणि स्थूल स्वरूपातही. तर बघा, इथे ह्या ओळींवरनं आपल्याला समजलेले की इथे अहंकाराबद्दल माहिती सांगितलेली आहे. जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी अहंकार आहे तोपर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होणे कठीण. माणसे अहंकाराचा फुगा कळत नकळत फुगवतच असतात. अज्ञानाला आलेला आकार म्हणजेच अहंकार. या अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय माणसाला सत्याचा आणि सुखाचा साक्षात्कार होणे शक्य नाही. म्हणून माणसाला सुखी आणि समाधानी जीवन जगायचे असेल तर अहंकारावर लक्ष केंद्रित करून त्याला ताब्यात ठेवले पाहिजे. अहंकारी माणूस निसर्गाला जिंकण्याची भाषा बोलतो तेव्हा तो हे विसरतो की माणूस सुद्धा निसर्गाचा घटक आहे. तर बघा, हा परिच्छेद वाचत असताना आपल्याला लक्षात आलेलं की इथे अहंकाराबद्दल माहिती सांगितलेली आहे. म्हणजे आपल्याला आशय थोडक्यात ह्या परिच्छेदाचा कळालेला आहे. कधी कधी विद्यार्थी काय करतात की पॅरेग्राफमधील 2-3 वाक्य जसे तसे लिहितात. तर असं न करता की 3-4 वाक्यांचा एक छोटासा वाक्य तयार करायचं, त्याच्यामध्ये त्या 3-4 वाक्यांचा आशय आला पाहिजे. आता आपण पाहूया या परिच्छेदाच्या संदर्भित लिहिलेला सारांश लेखन किंवा 1/3 भाग. प्रत्येक माणसाच्या दैनंदिन व्यवहारात सुख समाधानाऐवजी प्रचंड दुःखाचा अनुभव येते. याचे कारण म्हणजे माणसामध्ये असलेले अहंकार रूपी राक्षस होय. अहंकार विविध रूपात माणसाला खऱ्या ज्ञानापासून वंचित ठेवतो. म्हणूनच स्वतः निसर्गाचा घटक असूनही माणूस निसर्ग जिंकण्याची भाषा करतो. माणसाने अहंकाराला जिंकायला पाहिजे. तर मग बघा, इथे पण आपण अधिक 4 किंवा 5 ओळीमध्येच ह्या छोट्या छोट्या वाक्यांच्या द्वारे ह्या परिच्छेदाचं सारांश लेखन तयार केलेला आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचे की 2-3 वाक्यांना एकत्र करून एक छोटं आशयरूपी वाक्य तयार करायचं आणि मग जास्तीत जास्त 4-5 वाक्यामध्येच तुमचं ह्या परिच्छेदाचा किंवा उतार्याचा सारांश लेखन तयार झाला पाहिजे. तर ह्या परिच्छेदाचा हा सारांश लेखन आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सारांश लेखन या घटकामध्ये शिकलो की कशा रीतीने आपण सारांश लेखन करायचे, सारांश लेखन करताना कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आणि 2 परिच्छेदाच्या माध्यमातून, उताराच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष कृती अभ्यासलेल्या आहेत. त्याचं सारांश लेखन कसं करायचं हे समजून घेतलेलं आहे. सारांश लेखन या उपयोजित लेखनाचा घटक इथे संपतो. धन्यवाद.